वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना दिलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट आहे का अशी शंका आता उपस्थित करणारी परिस्थिती आहे। किंबहुना त्यावर आता शिक्कामोर्तब करणारी कागदपत्रच ABP माझाच्या हाती लागलेली आहेत। ज्यांच्या सहीने हे अपंगत्वाचं प्रमाणपत्र पूजा खेडकरांना देण्यात आलंय ते YCMचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळे यांची सध्या चौकशी सुरू आहे। मात्र त्यांनी हे अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट नाही असा दावा केलेला आहे। परंतु अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्यापूर्वी ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपिस्टने तपासणी दरम्यान जे नमूद केलं ती कागदपत्र ABP माझाच्या हाती लागली आहेत। यात ऑर्थोची तपासणी शिकाऊ डॉक्टरांनी कशी काय केली तर तपासणी वेळी फिजिओथेरपिस्टना डाव्या गुडघ्यामध्ये इजा आढळलीच नाही तरी देखील अपंगत्वाचं प्रमाणपत्र कसं काय दिलं असे प्रश्न या कागदपत्रांमुळे उपस्थित झालेले आहेत। तर पूजा खेडकर प्रकरणामध्ये आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयाची चौकशी करण्यात येणार आहे। पूजा खेडकरांच्या डाव्या पायाला 7% अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र YCM रुग्णालयाने दिलेलं होतं आणि त्याच प्रमाणपत्राचा उपयोग करून पूजा खेडकर यांनी दिव्यांग कोट्यामधून UPSCचा अर्ज दाखल केला आणि परीक्षा दिली। पुढे पूजा खेडकर यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयामधील डॉक्टरांची देखील मदत झाली असल्याची शक्यता आहे। आता याच अपंगत्व प्रमाणपत्रामुळे YCM रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेलं आहे। तर पूजा खेडकर प्रकरणी आता YCM रुग्णालयाची चौकशी होणार आहे। YCM रुग्णालयाकडून पूजा खेडकरांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं। डाव्या पायामध्ये 7% अपंगत्व प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे। मात्र पूजा खेडकर प्रकरणी YCM रुग्णालयाची चौकशी अंती काय समोर येतं हे देखील आता लवकरच स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे। डाव्या पायामध्ये 7% अपंगत्व असल्याचं रुग्णालयाकडूनच प्रमाणपत्र दिलं गेलं होतं। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना पिंपरी पालिकेचं YCM रुग्णालय वाचवण्याचा प्रयत्न करते का असा प्रश्न उपस्थित झालाय। आणि ही तीच कागदपत्र आहेत ज्या दिवशी पूजा खेडकर YCM रुग्णालयामध्ये अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवायला आल्या होत्या, जेव्हा ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटने त्यांची तपासणी केली, मुळात शिकाऊ डॉक्टरने हे प्रमाणपत्र दिले आणि हितच पहिला प्रश्न उपस्थित झालेला आहे। पुढे बघूयात। 2018 मध्ये डाव्या गुडघ्याच्या गादीला पूजा यांच्या इजा होती, परंतु त्याच्यानंतर ऑपरेशन झालेलं आहे। त्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतर काही महिन्यात ही इजा कायमस्वरूपी बरी होऊ शकते असं काही डॉक्टर वैद्यकीय तज्ज्ञ या ठिकाणी सांगतात। त्यामुळे हा रिपोर्ट देताना MRI रिपोर्ट घेणं गरजेचं होतं, परंतु या शिकाऊ डॉक्टरने या ठिकाणी केवळ हाताने तपासणी केली आणि त्यात म्हटलं की डाव्या गुडघ्यामध्ये इजा होऊ शकते असा पॉझिटिव्ह रिपोर्ट इथंच तातडीनं लिहून टाकला आणि त्याच आधारे इथं बघू शकतो आपण पूजा खेडकर या डाव्या गुडघ्यात 7% कायमस्वरूपी आदू आहेत असं या ठिकाणी नमूद केलं। फिजिओथेरपीनं इथं नमूद केलेलं आहे की डाव्या गुडघ्यात कोणतीही इजा आढळली नाही। मुळात डॉक्टर राजेश वाबळे यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र देताना त्यांचीच या प्रमाणपत्रावरती सही आहे। त्यामुळं डॉक्टर राजेश वाबळे नेमकं कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।